ही देवी सुंदर नाही, ही देवी सौम्य नाही, पण हिंदू धर्मातील सर्वात करुणामय महाविद्या हीच आहे. शैव आणि शक्ती परंपरेत 10 महाविद्यांपैकी दुसरी महाविद्या कोण? जिचं नाव घेताच भय आणि मातृत्व दोन्ही एकत्र जाणवतं. ती आहे देवी तारा, आदिशक्तीचं एक रूप, पार्वती देवीचं तांत्रिक स्वरूप. ताराची 3 सर्वात प्रसिद्ध रूपे आहेत. एक जटा, उग्रतारा आणि नील सरस्वती. तिचं सर्वात प्रसिद्ध उपासना केंद्र आहे पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील तारापीठ, जिथे मंदिरासोबत स्मशानभूमीही आहे. शास्त्रांमध्ये माता तारेचं वर्णन भयानक देवता म्हणून केलं आहे. हातात कात्री, खडग, चांबरा किंवा कमळ, एकच जाळीदार वेणी, एक जटा, काळपट रंग, उंच शरीर, फुगलेलं पोट आणि वाघाच्या कातडीचं वस्त्र. डावा पाय प्रेताच्या छातीवर, उजवा पाय सिंहावर किंवा प्रेताच्या मांड्यांमध्ये. हास्य भयानक, स्वरूप भीतीदायक. काली आणि तारा दिसायला इतक्या सारख्या आहेत की चूक होणं सहज शक्य आहे. दोघीही झोपलेल्या मृतदेहावर उभ्या. तो मृतदेह म्हणजे कधी शिव. काली काळी, तारा निळी. काली मानवी हातांचे तुकडे परिधान करते, तारा खाली वाघाच्या कातडीचं वस्त्र घालते. दोघींच्याही गळ्यात मुंडमाला, दोघींचीही जीभ फुगलेली, तोंडातून रक्त. तारा प्रत्यालिधा स्थितीत उभी आहे, डावा पाय पुढे. तिचा भैरव आहे अक्षोभ्य, शिवाचंच एक रूप, जो नागाच्या रूपात तिच्या केसांभोवती गुंडाळलेला आहे. हाडांनी जोडलेल्या 5 कवट्यांचा मुकुट ती घालते. तंत्रासार आणि माया तंत्रानुसार ताराची 8 रूपे प्रमाणित आहेत. एक जटा, उग्रतारा, महायोग्रा, कामेश्वरी तारा, चामुंडा, नील सरस्वती, वज्रतारा आणि भद्रकाली. क्षीरसागर मंथनात जेव्हा विष बाहेर आलं, तेव्हा जग वाचवण्यासाठी भगवान शिवाने ते प्राशन केलं. पण विषाच्या तीव्रतेने महादेव बेशुद्ध पडले. तेव्हाच देवी दुर्गा तारारूपात प्रकट झाली. शिवाला मांडीवर घेतलं आणि विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी त्याला स्तनपान दिलं. म्हणूनच तारा फक्त भयानक नाही, ती आहे मातेचं सर्वोच्च रूप. तिच्या मातृत्वामुळे ती भक्तांसाठी सर्वात सुलभ महाविद्या मानली जाते. तारा जयंती चैत्र शुक्ल नवमीला साजरी होते. ती परोपकारी आहे, फक्त मागायचं असतं, ती तात्काळ देते. ती कपट, अपप्रामाणिकपणा यापासून दूर राहते. ती त्या भक्ताची पूजा स्वीकारते जो सत्यनिष्ठ आहे, मत्सर लोभ द्वेषांपासून मुक्त आहे, स्तुती आणि दोष दोन्हीपासून अप्रभावित आहे. ताराचा बीजमंत्र आहे ओम. ताराची साधना करून साधक महाविद्यांच्या पुढील टप्प्याकडे, त्रिपुरा सुंदरीच्या तेजस्वी साधनेकडे प्रवेश करतो. देवी तारेचं हे गूढ रूप तुम्हाला माहीत होतं का? अजून अशा दुर्मिळ महाविद्या कथा ऐकायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जय आदिशक्ती, जय देवी तारा.